नाही, ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे. म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे, ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे, त्याच्यावर मी मागच्याच आठवड्यात तिथे पाहणी केली आणि मी बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते 100% ते वाहतूक कोंडी होणार आहे. इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत. बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्यानंतर जी रस्ता सुटायला पाहिजे, तिसरी लेन अजून यांची साफ बनवून पण झाली नाही आहे. काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा, त्यामुळे तो काम रखडलेलं आहे. म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो MMRDAचा, मेट्रो MMRDAची, परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे. म्हणजे तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले, मध्ये रस्ता केला, डिवायडर केला 2 महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला. म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नासाडी चालू आहे. त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो. आता मी 4 दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल. काही पर्यायी रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये. मीनटाईम जो मधला काम आहे तो चालू करूया. तर त्यांनी उद्या तशी मीटिंग ठेवलेली आहे. आज सकाळी मला फोन आलेला. ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेजेस आले त्यानेही गेले. परंतु ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते. ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मीटिंग ठेवलेली आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू आम्ही.